बाटल रंगताना आपण पाहणार आहोत. हे महायुद्ध रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. निश्चितच आपण पाहिलं तर नाणेफेक जिंकून चावा सुपर किंग्स कुपाडे संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित. चला क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. बॅटर्स पाठवा सलामीचे. अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलू. चला आपले बॅटर्स पाठवायचे सलामीचे. यस आजच्या दिवसातला आपण पाहिलं तर सुपर 8चा हा तिसरा सामना आपण पाहणार आहोत. तिसरा बॅटल पाहायला मिळणार आहे. अनिकेत कदम फायटर येवलूचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये छावा सुपर किंग्स कुपाडेचा संघ. हे दोन संघ आता सुपर 8 पर एकमेकांच्या विरोधात आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतील. निखिल पवार आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी. निखिल पवार अर्थातच आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये अजूनही आपण पाहिलं तर खातं देखील उघडलेलं नाहीये. अगदी विचार केला तर दोन सामन्यांमध्ये सलामीला आला तरी देखील बॅटच्या साह्याने एकही चेंडू केलेला नाहीये. निश्चितच पाहिलं तर आता संधी असणार आहे सुपर 8च्या सामन्यामध्ये. आणि त्याचबरोबर त्याच्या साथीने धनराज सोनुरेला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये 53 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 24.50च्या ॲव्हरेजने त्या धावा बनवल्या. स्ट्राईक रेट देखील अगदी चांगला 200+ स्ट्राईक रेट पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल बेस्ट 42 धावांची खेळी देखील आली होती. आताच धनराज सोनुलेच्या धनराज सोनुलेला आपण पाहतोय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहिलं तर या वर्षीच्या हंगामामध्ये या खेळाडूची चर्चा सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाहिलं तर चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत आलाय. ISPLच्या ट्रायल स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ धनराज सोनुलेच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. आणि त्याचबरोबर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. अर्थातच शुभम माने आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. आज कुपाडला बिलॉंग करणारा खेळाडू, ज्या खेळाडूने अगदी आपण पाहिलं तर MPL सारखी स्पर्धा, महाराष्ट्र प्रीमियर लीग, लेदर बॉल क्रिकेटमधली महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी स्पर्धा येण्याचा बहुमान देखील या खेळाडूच्या नावावरती आहे. निश्चितच लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील सातत्याने खेळ चांगला पाहायला मिळाला. कोल्हापूर टस्कर्स संघाचं प्रतिनिधित्व देखील या खेळाडूने केलंय आणि या स्पर्धेमध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिला बॉल ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. शॉर्ट थर्डमॅन मधून क्षेत्ररक्षक येतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. अगदी पाहिलं तर पहिला बॉल शुभम मानेचा चांगल्या प्रकारे डिलिव्हर केला गेलाय. या मॅच मध्ये पंच म्हणून आपण पाहतोय अक्षयजी पाटील सर आणि त्याचबरोबर अक्षयजी कुळंबेकर सर हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतात. KDC लाईव्ह या वाहिनीवरती ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. YouTube प्रक्षेपण थेट घर बसल्या आपण पाहू शकतोय. हा प्रकार आडवा बॅटने याही वेळेस हुक केलाय. धावा बुक केल्या जातील. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर खातं उघडलंय धनराज सोनुलेच्या बॅटमधून. चौकार. थँक्यू. यस अगदी पाहिलं तर सकारात्मक दृष्टिकोनातून सुरुवात करण्याचा प्रयत्न धनराज सोनुलेचा पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती पण पाहिलं तर डॉट बॉल आला. त्यानंतर खराब चेंडू जरूर होता. थोडासा डाऊन द लेग जाणारा हा चेंडू आणि त्यावरती फक्त दिशा दिली आणि मॅचची दशा देखील बदलली. तसंच चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेशा झालाय. खातं उघडलंय. अगदी पाहिलं तर लगातारच्या तीन षटकारासाठी आणि 3 विकेटसाठी अनिकेत कदम सर यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज आडवा बॅटने शॉर्ट पुलचा फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जजमेंट खराब झालंय आणि त्यानंतर धावा मिळतात पूर्णपणे 4. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार.
थँक्यू. अगदी पाहिलं तर जजमेंट थोडंसं चुकलं आणि त्यामुळे ते चौकार येत असताना पाहायला मिळतोय. निराश देखील जलसिंग पाटीलला आपण पाहतोय, कारण एक एक धाव महत्वाची आहे. सुपर 8 ची लढत आहे. इथे विजय निश्चितच. स्पर्धेची सेमीफायनल मात्र पराभव. पुढच्या वर्षाची प्रतीक्षा पाहावी लागेल. आडवा बॅटने लॉंगॉच्या दिशेने फटका, याही वेळेस चांगला आला. बॅक टू बॅकचा तिसरा चौकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतपरे धनराज सोंदलेने पूर्ण केले. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतपरे. बॅक टू बॅकचे 3 चौकार, लगातारचे 3 चौकार, चौकारांची हॅट्रिक इथे मैदानाच्या आतपरे धनराज सोनुले करत असताना पाहायला मिळतोय. आडवा बॅटने ऑन साइडला, याही वेळेस मिड विकेटचं क्षेत्र आणि त्यानंतर डीपमधून प्रोटेक्शन आलंय. राज पाटील अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. धावा वाचवलाय. 3 धावा मात्र इथे पळून पूर्ण केल्या जातात. एक धाव आपल्या संघासाठी बहुमूल्य वाचवले. एका एका धावेचं महत्व मैदानाच्या आतपरी पाहायला मिळते. 15 या आकड्यावरती धावसंख्या आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर निखिल पवारला आपण पहिल्यांदाच या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्ट्राईक एंड वरती पाहतोय. यास दोन्ही सामन्यांमध्ये आपण पाहिलं तर एकही चेंडू न घेता रनआउटच्या स्वरूपात बाद होत असताना त्याला पाहिलं. आता मात्र पहिल्यांदा ऑन स्ट्राईक बॅकफुटला जात असताना डेलिकट शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक घेतोय. लेट खेळला होता निश्चितच. आपण पाहिलं तर पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक, डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 1 चा काही संपलाय. या षटकामध्ये आपण पाहिलं तर धनराज सोनले नावाचा बोलबाला 15 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस लगावल्या गेल्या आहेत. जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. यस, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये विलास राऊत यांना आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर त्यांच्याही नावावरती 2 विकेट्स आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली. पडईला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय. फुल टॉस होता, ड्राईव्ह केला, मिड ऑफला क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्हचा फटका, सिंगल धावफलकावरती आड होत असताना पाहायला मिळते. पंबल झाले तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा धावफलकावरती आड होत आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. 17 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. ती पाहिलं तर थोडासा ओव्हरपिच केला. विलास राऊत यांचा विचार केला तर राऊंड विकेट येत आहेत आणि त्याचबरोबर तो अँगल बनवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. बॅकफुटला जात असताना फटकाला जवाब, स्क्वेअर कट, टीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात त्या 4. धनराज सोनवणेच्या बॅटवरून चौकार. थँक्यू. यस, या खेळाडूची उंची कमी आहे मात्र अगदी विचार केला तर स्क्वेअर ऑफ द विकेट फटका अगदी चांगल्या दर्जाचा खेळतो आणि तेच मैदानाच्या आतपर्यंत धनराज सोनुलेने दाखवलाय. अगदी स्ट्रॉंग पॉइंट आहे या खेळाडूचा. सातत्याने त्याच दिशेमध्ये धावा बनवत असताना पाहायला मिळाला. याही वेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फटका केला. डीप एक्स्ट्रा कव्हर्स मधून प्रोटेक्शन, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता, थांबवलं गेलं. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. धावसंख्या 22 या आकड्यावरती. ऑन साइडला फटका केला, डीप पर्यंत क्षेत्ररक्षक हुलकावणे, चौकार आलाय. निखिल पवारच्या बॅट पडून आता या स्पर्धेतलं खातं उघडलंय.
समोरच्या दिशेने यावेळेस ऑन साइडला फटकाला देवाब आलाय. समालोचन कक्षाला मानवंदना दिली आहे. निखिल पवारच्या पाठमधून हा वार षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. निश्चितच निखिल पवारला अगदी पाहिलं तर बॅटिंग मिळाली नव्हती. पहिल्या 2 सामन्यामध्ये संधी आली नव्हती, मात्र आता संधी चालून आले आणि त्या संधीचं सुद्धा देखील केलाय. ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका हवेमध्ये केला आणि त्यानंतर थेट पाडवला डीप एक्स्ट्रा कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार निखिल पवारच्या बॅटमधून. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 36 धावा धाव फलकावरती. ॲक्शन रिप्ले आउटसाइड दी ऑफ स्टंप. अगदी आपण पाहिलं तर व्हाईट लाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर 30 सर्कलला बेदलं, इनफिल्डला बेदलं आणि त्यानंतर हा चौकार इथे निखिल पवारच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालाय. विश्वास दाखवलाय सातत्याने. आपण पाहिलं तर संघ सहकारी आणि त्याचबरोबर संघ नायकाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण विश्वास दाखवलाय. पहिल्या 2 सामन्यांमध्ये खातं देखील उघडता आलं नव्हतं, मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय आणि सुरुवातीलाच विश्वासाला सार्थ फलंदाजी निखिल पवारची पाहायला मिळते. 36 धावा धाव फलकावरती धनराज सोनुलेला आपण पाहतोय आणि आत्ता झालेल्या माहितीनुसार टोनी बावडेकर यांच्याकडून आलेल्या त्या माहितीनुसार धनराज सोनुले याच्या नावावरती कसबा बावड्याच्या पवेलियन मैदानावरती 17 चेंडू आणि 17 चौका ठोकण्याचा एक वेगळा विक्रम देखील धनराज सोनुलेच्या नावावरती राहिला आहे. एक जबरदस्त बॅटर आहे आणि आपण पाहिलं तर अनेक फलंदाज आपल्या षटकारांच्या ॲबिलिटीसाठी ओळखले जातात, मात्र हाच खेळाडू आपले चौकार मारण्याच्या ॲबिलिटीसाठी ओळखला जातो आणि निश्चितच या वर्षीच्या हंगामामध्ये या छोट्या पॅकेटने खऱ्या अर्थाने बडा धमाका केलाय. चलसिंग पाटील आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक आता मात्र 3ची जबाबदारी. उलटॉस बॉल होता यावेळेस. आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेस तितकासा चांगला नव्हता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. जलसिंग पाटीलला आपण पाहतोय. पन्हाळा तालुक्यातील चर्चेमध्ये असणारा खेळाडू. पन्हाळा तालुक्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर या खेळाडूची चर्चा आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. सरबॅटने याही वेळेस आपण पाहिलं तर पुश केलं. एक सिंगल धाव फलकावरती ऍड झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, मात्र थांबवलं. कौतुक करावं लागेल धनराज सोनुले आणि निखिल पवारचं. चांगला स्टार्ट दिलाय, चांगली सुरुवात दिली. अगदी विचार केलं तर या संघाचा अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलू संघाचा विचार केला तर युवा खेळाडूंचा भरणा असणारा संघ आहे. जे खेळाडू आपण पाहिलं तर गेल्या 1-2 वर्षाच्या हंगामामध्ये चांगला खेळ करतात, त्यांना एकत्रित घेऊन ही संघ बांधणी करण्याचा प्रयत्न अनिकेत कदम सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने फटका लॉंग ऑफला शुभम मानेचा एक चांगला झेल पाहायला मिळालाय. निखिल पवारचा खेळ संपलाय. 37 आकड्यावरती पहिली विकेट. निखिल पवार बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. शुभम गायकवाड आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या वर्षीच्या हंगामामध्ये ज्या खेळाडूने धावांचा पाऊस पाडलाय तो खेळाडू आता पाहतोय आपण बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. त्याला जे प्रेक्षक आणि खेळाडू मंदिराच्या इथे उभे आहेत, आपण बाउंड्री लाईनच्या बाहेरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. मंदिराच्या इथे जे प्रेक्षक उभे आहेत सर, थोडंसं आपण सहकार्य करायचंय. बाउंड्री लाईनच्या बाहेरून आपण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. खेळाडू देखील आपल्याला विनंती असणार आहे. शुभम गायकवाड बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. कोल्हापूर जिल्ह्याची रन मशीन आता सध्याच्या घडीला आली आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये या खेळाडूने धावा बनवल्यात, सातत्याने धावा बनवल्यात आणि त्यामुळे या खेळाडूची चर्चा देखील राहिली आहे. ड्राईव्ह केला पुन्हा एकदा जबरदस्त फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक शुभम गायकवाडच्या बॅटमधून चौकार.
थँक्यू. यस, आल्या आल्या पहिल्या बॉलवरती अशा प्रकारचा फटका म्हणजेच कुठेतरी आत्मविश्वास देणारा फटका पाहायला मिळालाय. टायमिंग देखील अगदी चांगला आणि त्यानंतर गॅप होता डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधला तो गॅप शोधला. यावेळेस ऑन साईडला टर्न केले, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. फंबल जरूर झालंय मात्र आपण पाहिलं तर बॅकअप आलाय. शॉट थर्ड मॅन वरून एक सिंगल फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. धावा संख्या आता 42 आकड्यावरती 42 आणि 42 धावा फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. जलसिंग पाटीलचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत. याही वेळेस पुन्हा एकदा लॉफ्ट केला इनसाइड आउटचा स्ट्रोक डीपरून प्रोटेक्शन सिंगल कंप्लीट झाले. या फटक्यांसाठी ओळखला जातो निश्चितच. अगदी आपण पाहिलं तर मनीष सरांनी देखील उल्लेख करा होता फ्लेक्झिबिलिटी आहे या खेळाडूकडे आणि तीच फ्लेक्झिबिलिटी पाहायला मिळते. एक सिंगल धावफलकावरती षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 43 या आकड्यावरती धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस. उर्वरित 18 चेंडू इथून पुढे शिल्लक असणार आहे. तोपर्यंत जाऊया डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. येस, 14.33 सरासरी आतापर्यंत राखली आणि याच सरासरीने जर धावा कंटिन्यू राहिला तर 85 ते 90 धावांपर्यंत देखील संघ पोहोचला जाऊ शकतो आणि निश्चितच तोच प्रयत्न असणार आहे अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलू संघाचा. अनिकेत गुरव आले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. गोकुळ शिरगावचा हा खेळाडू पहिल्यांदा संधी भेटले. स्क्वेअर आउटचा फटका चांगला केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक एक सिंगल फलकावरती आड होते. 44 आकड्यावरती धावसंख्या आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत गुरव पहिल्यांदा संधी मिळाले. गोकुळ शिरगावचा हा खेळाडू गोकुळ शिरगाव एक्सप्रेस म्हणून देखील ग्रामीण पटलावरती या खेळाडूला ओळखलं जातं. 44 धावा फलकावरती स्ट्राईक एंडवरती शुभम गायकवाडला आपण पाहतोय. याही वेळेस पुन्हा एकदा कुलाट टाकला. ऑन साईडला टर्न केलाय. टीपमधून प्रोटेक्शन लॉंग ऑन येते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी पाहिलं तर 2 धावा चपळाईने मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यात. धावसंख्येचं टोटल अर्थातच 46 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 46 ऑन दी बोर्ड. 46 धावा फलकावरती सत्ताच्या घडीला आपण पाहतोय. अनिकेत गुरव संधी मिळाली त्या संधीचं सोनं निश्चितच करण्याचा प्रयत्न असेल. धावा रोखल्या तर चर्चा देखील राहील अनिकेत गुरव या नावाची. दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडवरती अर्थातच शुभम गायकवाडला आपण पाहतोय. अगदी विचार केला तर धावांचा पाऊस पाडला या वर्षीच्या हंगामामध्ये शुभम गायकवाडने. फुलटॉस डीपिंग फुलटॉस यावेळेस पाहायला मिळालाय. अगदी पाहिलं तर एक सिंगल धाव फलकावरती आड होत असताना पाहायला मिळतं. टायमिंग तितकंच खास नव्हतं. शुभम गायकवाड एक सिंगल पुन्हा एकदा धावा फलकावरती आड होत असताना पाहायला मिळते. आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 47 आकड्यावरती. धनराज सोनले 12 मध्ये 25 वरती खेळतात. चांगला स्टार्ट त्याला देखील मिळाला. शफल झाले. ऑन साइडला मनगडाच्या साहाय्याने बॉलला डीपमध्ये प्रोटेक्शन सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. हा खेळाडू चपळ आहे आणि त्याचबरोबर चातुर्य देखील या खेळाडूकडे आहे. निश्चितच विचार केला तर अगदी कमी कालावधीमध्ये काय या खेळाडूची चर्चा आपल्याला पाहायला मिळते त्याचं उत्तर दिलंय. इनिंग बिल्डअप कशा प्रकारे करावी या आजकालच्या पिढीला या खेळाडूने दाखवलंय. निश्चितच पुढे कसं जायचं, एक मोठी धावसंख्या कशी उभारायची तोच प्रयत्न पाहायला मिळालाय. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक शुभम माने येत आहेत. पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट मैदानाच्या आतपर्यंत केलं जाते. 2 धावा पुन्हा एकदा फलकावरती आड होत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता 51 या आकड्यावरती. या षटकाचा विचार केला तर एकही मोठा फटका न खेळता या षटकाला मोठं करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने फलंदाजांनी केलाय. फुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय. डीप परे क्षेत्ररक्षक शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. म्हणजेच काय तर हे षटक आता 12 धावांचं झालंय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 55 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यात डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे जातोय.
जलसिंग पाटील आलेत पाचव्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. आता स्लॉग वरची षटक जलसिंग पाटील वरती पुन्हा एकदा जबाबदारी असणार आहे धावा रोखण्याची. 55 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता शुभम गायकवाडच्या मधून देखील धावा येतील का. ऑन साइडला फटका केला डिपर प्रोटेक्शन पारल स्ट्रोक. धावा किती मिळत आहेत 6 धावेची बोहर षटकार शुभम गायकवाडच्या पडून. थँक्यू. यावेळेस शुभम गायकवाडच्या पडून मोठा फटका आलाय. अनिकेत कदम स्पोर्ट्स इव्हलू संघाचा विचार केला तर चांगली बॅटिंग केली जाते. यावेळेस अँगल बनवला पंचांकडे अपील झाले आणि त्यानंतर अक्षय पाटील सरांचा इशारा आलाय बूट आकाशाकडे. म्हणजेच काय तर षटकाराचं प्रत्युत्तर आता जलसिंग पाटीलने दिलंय. माघारी परतावा लागतंय. धक्का क्रमांक 2 शुभम गायकवाड बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. यस एक धुरंधर बाद झाला. आता दुसरा धुरंधर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतोय. जावेद संधीला आपण पाहतोय आयकॉन खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. चला यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीम्स कॅप्टन सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी आणि फायटर 11 मल्हारपेठ दोन्ही टीम्स कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. वारंवार कॉल दिले जाणार नाहीत. जर कर्णधार उपस्थित नसेल तर डायरेक्ट पेनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची. 61 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 61 ऑन दी बोर्ड. जावेद संधी आलाय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. फुलटॉस समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑफला आहे क्षेत्ररक्षक मात्र त्याला दिले हुलकावणी. धावा मिळतात त्या 4. जावेद संधीच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार. थँक्यू. यावेळेस आपण पाहिलं तर फुलटॉस केला समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने फटका केला. याही वेळेस पुन्हा एकदा फुलटॉस ऑन साइडला. यावेळेस टर्न केलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत शुभम माने. जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होऊन धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. 67 या आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय. जावेद संधीचा विचार केला तर इचलकरंजीला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. अगदी पाहिलं तर मधला काही कालावधीमध्ये जावेद संधीचा खेळ तितका चांगला नव्हता ज्यासाठी ओळखला जात होता. मात्र त्यानंतर मेहनत केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा तो जावेद संधी आपल्याला पाहायला मिळतोय. ओ लॉफ्ट केलाय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवाई हल्ला जावेद संधीचा बॅट पडू षटकार. थँक्यू. यस त्याचबरोबर धावसंख्येचं टोटल आता मात्र 73 या आकड्यावरती. 73 ऑन दी बोर्ड. 73 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग केली जाते. आता मात्र जलसिंग पाटील देखील महागडा राहिलाय. अगदी विचार केला तर अगदी पाहिलं तर पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. मात्र या षटकामध्ये जलसिंग पाटीलच्या विरोधात देखील आक्रमकता. बॅक टू बॅकचा दुसरा लगातारचा दुसरा 2 इन अ रो सिक्सर. राज पाटील आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती.
सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी आणि फायटर 11 मल्हारपेठ दोन्ही टीम्स कॅप्टन. चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी आणि फायटर 11 मल्हारपेठ. राज पाटील आलेत. यावेळेस देखील पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्हचा फटका पॉइंटला क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक सिंगल डबलक्यावरती आड होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच पुढे सरसावतंय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर जितक्या विकेट जातील तितकी झाडं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून लावली जातील. ती पाहिलं तर एक चांगली संकल्पना अभि पाटील सरांची आपल्याला पाहायला मिळाले. सातत्याने नवनवीन संकल्पना आपल्याला ऐकायला मिळाल्यात या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला देखील मिळाल्यात. फुटला जात असताना फटका लाजवाब आलाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जावेद संधीच्या पाठ पडून आणखीन एक तडाखा षटकार. यस थँक्यू. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अनेक संकल्पना अभि पाटील सर आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून राबवल्या गेल्यात. अगदी पाहिलं तर प्रथमच महाराष्ट्रामध्ये संघ मालकाला या स्पर्धेची जी काही रक्कम जिंकली असेल त्यापैकी 30% रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल. एक नवीन संकल्पना अभि पाटील सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये राबवली गेली. समोरच्या दिशेने लोड फुल टॉस बॉल लॉंग ऑनला प्रोटेक्शन. जलसिंग पाटीलचा फंबल झालाय. डबल मध्ये कॉल केलाय आणि निश्चितच 2 धावा धावफलकावरती आड होत असताना पाहायला मिळतात. चला सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी आणि फायटर 11 मल्हारपेठ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय. 88 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 88 ऑन दी बोर्ड. धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत आलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. पाहिलं तर राज पाटील यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा सरळ राहिला हा बॉल आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता 88 आकड्यावरती धावसंख्या आता पाहायला मिळते. चांगली धावसंख्या उभारले. भाग फुटला जाऊन याही वेळेस पुन्हा एकदा डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक मोठा धमाका षटकार. थँक्यू. यस प्रत्येक खेळाडूचा विचार केला तर प्रत्येक खेळाडू अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलू संघाचा प्रत्येक बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो अग्रेसिव्ह इंटेंट घेऊन उतरलाय. त्या धावा बनवण्याच्या दृष्टिकोनाने उतरलाय आणि बॅटिंग देखील तशाच प्रकारे या संपूर्ण इनिंग मध्ये पाहायला मिळाले. यावेळेस देखील खुला टाकला. ऑन साइडला टर्न केलाय. डीप मधून प्रोटेक्शन सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट मैदानाच्या आतपर्यंत केलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती. तिसऱ्या धावेसाठी देखील कॉल दिलाय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आता माघारी परतावं लागतंय. पहिल्या इनिंगचा पहिला डावाचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचल्या तर 96 आकड्यावरती. जिंकण्यासाठी आवश्यकता 97 धावांची असणाऱ्या बनवायच्या 36 मध्ये 97 धावा. तोपर्यंत टॉस केले जातोय. मुख्य व्यासपीठावरती जोडले जात आहेत. आता विजयची किरबासर एका बाजूला सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरीचा संघ आणि त्यांच्या विरुद्धात आपण पाहतोय फायटर 11 मल्हारपेठचा संघ. आता मुख्य व्यासपीठावरती विजय किरबासरांकडे. थँक्यू. चला टॉस करूया आणि टॉस नंतर लगेच आपण पुढच्या डावाची सुरुवात करणार आहोत. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचंय आणि 2 बॅटर्स रेडी ठेवायचे आहेत. आपण लगेचच पुढच्या डावाची सुरुवात करणार आहोत. पण पुढचा डाव सुरू टॉस. थँक्यू सो मच. आपण बघतोय
टॉससाठी दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले आणि आमच्यासोबत मान्यवर देखील जोडले गेलेत. एका साईडला नवनाथ पाटील साहेब आहेत पत्रकार आणि दुसऱ्या साईडला भारत शिरगावकर सर देखील आहेत. यांच्या शुभ हस्ते घेतला जातोय. यानंतरचा सामना आपण बघणार आहोत. सचिन पाटील स्पोर्ट्स कणेरी विरुद्ध फायटर्स 11 मल्हारपेठ दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या माध्यमातून घेतला जातोय टॉस. टॉस घेतला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. काटा आलाय. टॉस जिंकला अर्थातच सचिन पाटील स्पोर्ट्स कणेरी संघानं. टॉस पहिल्यांदा जिंकलाय. काय निर्णय असेल आपला? गोलंदाजी. म्हणजेच बघायला गेलं तर गोलंदाजी करण्याचा काय डिसिजन घेतलाय? कारण बघायला गेलं तर गोलंदाजी या मॅचचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त बॅटिंग झाली. आता काय विशेष असा असणार आहे कारण निर्णय शतकक्षणाचा घेतलाय? बॅटिंग लाईन बी चांगली आहे आणि बॉलिंग लाईन चांगली आहे. जेवढ्या कमी धाव संख्येमध्ये रोखण्यात आम्ही प्रयत्न करणार आहोत. असे कोणते गोलंदाज आपल्याकडे आहेत ते वाटते की आपण फायटर 11 स्पोर्ट्स संघाला आपण कमी धावसंख्येमध्ये ठेवील असे काही गोलंदाजांची नावं? प्रशांत गुमाने, अमोल शिरट्टी आणि भरपूर खाली 3-4 गोलंदाज चांगले आहेत. त्यामुळं आम्ही कमी धाव देण्यात यश नक्की मिळेल. यस, नक्कीच टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. ऑल द बेस्ट आपल्या संघासाठी असणार आहे. आपल्यासोबत जोडले जातात फायटर 11 स्पोर्ट्सचे कर्णधार. बॅटिंगसाठी आमंत्रित केले, क्षेत्ररक्षण दिलंय. काय टार्गेट असेल? केवढं मोठं टार्गेट ठेवावं लागेल? डोक्यामध्ये काय आता सध्या चाललंय? कमीत कमी एक 75-80 रनचा टार्गेट घेऊ आपण. 75-80 रनांचं टार्गेट ठेवणार आहात. तेवढंच बघायला गेलं तर असे कोणते बॅटर आहेत आपल्यासमोर जे आपल्यासोबत की ज्या बॅटवर आपला आत्मविश्वास आणि विश्वास देखील आहे? अवधूत पाटील, साहिल कांबळे, चव्हाण, प्रवीण म्हणून चांगले आहेत. येस, ऑल द बेस्ट. आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा सामन्यासाठी. मान्यवरांचं देखील खूप खूप धन्यवाद. आपण जातोय थेट कॉम्बो बॉक्समध्ये. आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा मोठ्या झाल्यात. अर्थातच आवाज ऐकतोय यानंतरचा आवाज, शब्दांचा जादूगर, शब्दांचा बादशाह, अर्थातच मनीष पाटील सर यांचा आवाज आपण ऐकणार आहात. थँक्यू सो मच. धन्यवाद विजय सर, धन्यवाद आर्य सर, धन्यवाद जय सर. आणि पुन्हा एकदा या दुपारच्या आल्हाददायक वातावरणामध्ये मनपूर्वक स्वागत आहोत. आपण आहोत कोपर्डेच्या या क्रीडांगणावर. आनंद आहे, क्रिकेटचा खेळ चालू आहे, आपण थांबत नाही आहोत. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय, खूप चांगला बॅकलिपचा वापर फलंदाजाकडे आहे आणि पहिल्याच बॉलवर संयम बाळगताना आपण काय करण्यासाठी आलेलो आहोत त्याचंच प्रमाण देत असताना फक्त पेशन्स आणि कंट्रोल दाखवलेला आहे. पहिल्या बॉलवर 97 धावांचा पाठला करायचा आहे 36 बॉल्समध्ये. छावा सुपर किंग्स कोपर्डे या संघाला, म्हणजेच घरचाच संघ तुम्हाला आता या सामन्यात खेळताना पाहायला मिळतोय. त्या घरच्या संघाला आता 35 चेंडूत 96 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॉल ओर द विकेट. कटर्स आहेत. नवीन बॉलला जर तुम्ही इतकं टर्न देताय तर मग तुमच्याकडे काय कॅपॅसिटी आहे. आणि अजूनही या महाराष्ट्राला या गोलंदाजांची गरज आहे. कोल्हापूरचं क्रिकेट मागच्या 3 दिवसांपासून मी पाहतोय. उत्कृष्ट गोलंदाज या कोल्हापूर नगरीमध्ये आहेत. यावेळेस स्वीप केलंय, क्षेत्ररक्षक नाही आहे, स्क्वेअर लेगला सोपं जाते फलंदाजासाठी. येतो शुभमच्या बॅटून चौकातील छावा सुपर किंग्स कोपाडेसाठी धावसंख्या 5. लुझनर बॉल होता आणि त्या लुझनर बॉलवर चांगलाच समाचार घेतलेला आहे, कारण आता तशी गरज सुद्धा आहे. प्रत्येक षटकामध्ये
किमान 16 धावा आल्या पाहिजेत. गणित तेच सांगतं आणि म्हणूनच त्याच गणिताचा आधार घेऊन छावा सुपर किंग्स कोपाडे संघाला फलंदाजी करायची. त्यासाठी शुभमच्या वतीनं पहिला चौकार आला या पहिल्या षटकामध्ये. ओ बोल्ड, तोडीस तोड प्रत्युत्तर, आमची काढाल छेड तर आम्ही 100% करू परतफेड. केले परतफेड गोलंदाज जावेदने, फलंदाज बाद. थँक्यू केडीसी लाईव्ह वर एकदा नाही दोनदा नाही रिपीट करून तुम्ही 10 वेळा पाहाल असा तो बॉल जावेदच्या वतीने हाताळला गेला. फुल लेंथ बॉल होता. आत्मविश्वास तर चांगला फलंदाजाचा, पण त्यानंतर ब्लॉक आउट डिलिव्हरी, बॅकलीचा वापर व्यवस्थित नाही झाला. फर्निचर डिस्ट्रॉयस आणि पहिल्याच षटकामध्ये पहिला फलंदाज शुभम हा बाद झालेला आहे. जावेदच्या खात्यात विकेट जाते. पहिल्या षटकातच पूर्णपणे नियंत्रण जावेद या गोलंदाजाचं अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूच्या संघासाठी पाहायला मिळते. नवीन फलंदाज जैल सिंगची साथ देण्यासाठी स्ट्रायकर्सला पाहायला मिळतील. बॅटर नेम जैल सिंगच्या सोबतीनं सागर महाडिक, हे जे रिव्हर्स हिटचे बादशाह आहेत, अशी प्रारंभिक माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि ती माहिती खरी आहे का ते आता तुम्हाला पाहायला मिळेलच, कारण त्यांचं स्ट्रोक पर्सेंटेज जे आहे ते रिव्हर्सचं जास्त आहे. पण पाहूया आज महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्यांची ती कला फायद्याची ठरते का. फुल लेन बॉल होता. बॅटच्या आतल्या कडेला बॉल कनेक्ट होऊन पोचेल. स्क्वेअर लेगला सिंगल पूर्ण केली जाते. पहिली धाव पूर्ण केलेली सागरने. स्ट्राईक पोचते. आता झैल सिंग यांच्याकडे शेवटचा बॉल ते फेस करतील. धावसंख्या 6 झालेली आहे. 97चा फाटलाक म्हणजे अजूनही 91 धावा बनवायच्या आहेत आणि बॉल शिल्लक आहेत 31. लक्षात घ्या, उपांत्य फेरीचे सामने हे 6-6 षटकांचे आहेत, जी तुम्हाला माहिती ऑलरेडी मिळालेली आहे. पुढचा बॉल चांगला बॉल, वेट अँड वॉच, बॅकफुटला बॅलन्स करून बॉलच्या टर्नचा अंदाज घेऊन खेळण्याचा प्रयत्न सागर यांचा होता. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये आपण पाहूया. बॉलला खूप चांगलं टर्न मिळते. यावेळेस आतल्या दिशेने बॉल रोटेट झाला, म्हणजे कधी काय येईल जावेदकडून हे फलंदाजांना ठाऊक नसते. पहिलं यशस्वी षटक अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूज या संघासाठी जावेदने संपवलं आणि छावा सुपर किंग्स कोपाडी संघाची धावसंख्या 6, आवश्यकता 30 चेंडू आणि 91 धावा. 30 चेंडू 91 धावा. थँक्यू. आदरणीय सतेज उर्फ बंटीदादा पाटील, ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण ही स्पर्धा पाहतोय. बंटी पाटील चषक 2026, करवीर क्रिकेट असोसिएशन ग्रामीण, तसेच स्वर्गीय संग्रामदादा पाटील स्पोर्ट्स कुडित्रे यांच्या वतीने ही स्पर्धा. अभिदादा पाटील जे संयोजक आहेत त्या स्पर्धेचे. आणि आज तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. 300 स्क्वेअर फीटची ती तुम्हाला बिग स्क्रीन पाहायला मिळेल. प्रत्येक प्रेक्षकाला आपण रोज मिल्क देणार आहोत. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, पण संपर्क नाही बनवता आला. बॉलच्या बाउन्सचा अंदाज नाही घेता आला. बॅट इन्व्हॉल्व आहे, त्याचमुळे मिळते ही 1 धाव. 1 धाव वाढून धावसंख्या 35. 7 वर मयूर गोलंदाजी करण्यासाठी येतात अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूज या संघासाठी. 97 धावांचा पाठला करायचा आहे. त्याचमुळे प्रत्येक स्ट्रोक तुम्हाला जास्तीत जास्त धावांसाठीच बनवावं लागेल. पदलालित्य, पण त्याचा सुद्धा फायदा नाही उचलता आला. गोलंदाजांनी पूर्णपणे मनावर घेत गोलंदाजी आता पर्यंत केलेली आहे. पहिले षटक फक्त आणि फक्त 6 धावांचं आणि त्यानंतर आता परत 2 चेंडू स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न, पण बॉल लेग कटर होता आणि बॅटरपासून बॉल थोडा दूर राहिला. कनेक्शन नाही बनवू शकले. फुल बॉल ड्राईव्ह केला. फॉलो थ्रू मध्ये डावीकडे उंच उडी घेत बॉल अडवण्याचा प्रयत्न गोलंदाज मयूरचा, पण बॅकअप आहे मिड ऑफला, त्याचमुळे एकही धाव मिळत नाहीये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूज या संघाची पकड मजबूत. या सामन्यावर जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 90 धावांची. बॉल शिल्लक आहेत 27 चेंडू 90 धावा. कुठलंही समीकरण सोडवता येऊ शकते. तुम्हाला फक्त लक्षपूर्वक खेळ द्यायचा आहे. जे डाव मागते ते द्यावं लागते. आणि त्याचमुळे पाहूया
आता तेच प्रयत्न फलंदाजांना द्यायचे. झैल सिंग यांच्याकडे तो अनुभव आहे, जुनं जाणतं नाव आहे कोल्हापूर क्रिकेटमधलं. मयूरचा पुढचा बॉल, फुलटॉस होता पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फाईन लेगला तैनात होते. त्या फुलटॉसचा फायदा झैल सिंग यांना नाही उचलता आला. DRS आहे प्रत्येक डावामध्ये, तो DRS आता झैल सिंगच्या वतीनं घेतला जातोय. बॅटिंग टीम रिव्ह्यू फॉर नो बॉल. इम्पॅक्ट कुठे आहे आपण तपासणार आहोत. वेस्ट साईडच्या वर इम्पॅक्ट आहे की वेस्ट साईडच्या खाली इम्पॅक्ट आहे, त्याची तपासणी आपण करणार आहोत. आज संध्याकाळी ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण भरवलेली आहे, आदरणीय सतेज उर्फ बंटीदादा पाटील यांचं आगमन अंतिम सामन्यानिमित्त आणि बक्षीस समारंभानिमित्त होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी पूर्ण आयोजन समिती सज्ज आहे, उत्सुक आहेत आणि खूप चांगलं नियोजन. जसेच अभिप्राय आपण प्रत्येक कॅप्टनचे, अभिप्राय आपण प्रत्येक खेळाडूंचे घेतोय ज्यांनी कोल्हापूरचं क्रिकेट जवळून खेळलेलं आहेत, जास्तीत जास्त काळासाठी खेळलेलं आहे. त्या सर्वांचे सकारात्मक अभिप्राय प्रेरणा जाऊन जातात आयोजकांना. आणखी एक नवीन संकल्पना आयोजकांच्या वतीने राबवली जाते की जी 4 बक्षीस दिली जाणार आहेत, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, त्या संघमालकाला बक्षीस रकमेची 30% रक्कम ही दिली जाणार आहे. त्यामुळे आयोजकांना देखील नो बॉल आहे. आयोजकांनी देखील ती महत्त्वाची संकल्पना महाराष्ट्र क्रिकेटमध्ये पुढे आणली अभिदादा पाटील यांनी, की जे संघमालक जिंकणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये बक्षिसाची 30% रक्कम दिली जाणार आहे. तर ही एक महत्त्वाची बाब. संघमालक टिकावेत, पुढच्या वर्षी संघमालकाने प्रवेश घ्यावा, त्यासाठी ही संकल्पना, अभिनव संकल्पना अभिदादा पाटील यांच्या वतीनं आणि त्यांच्या पूर्ण टीमच्या वतीनं राबवली गेलेली आहे. हा नो बॉल, पुढचा बॉल फ्री हिट. धावसंख्या आहे 9 धावा, एक फलंदाज बाद. संधी आहे सागरला. हो बॉल हवेत, खूप झाले लाड. आता धावफलकामध्ये होते 6 धावांची वाढ. फलंदाज सागरचा अफलातून षटकार. तर षटकार आलेला आहे आणि 6 धावांच्या वाढीनं स्कोर झालाय. ओम 15 धावा झालेल्या, 15 लॉस ऑफ 1 विकेट. आता सागरचा खेळ स्टार्ट झालाय. फुल लेन बॉल, मिड ऑनला क्षेत्ररक्षक, व्हेरी वेल जज स्टॉप इनसाइड द सर्कल. एकही धाव मिळत नाहीये. 5वा बॉल इथे डॉट. या षटकाला आपण अनालाइज केलं तर 3 डॉट बॉल्स आहेत. पहिल्या बॉलवर सिंगल, एक षटकार, एक नो बॉल आला होता, पण त्या नो बॉलचा फायदा तितका नाही उचलता आला. पण पुढच्या बॉलवर त्यांनी षटकार खेचून ती वापसी केली, पण अजूनही जितक्या वेगानं जायचंय तितका वेग तर नाही मिळत आहे. छावा सुपर किंग्स कोपाडेचा धावफलकाला 97चा पाठला करायचा, त्यापैकी 15 झालेत. ओ यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह आहे मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये. त्यांच्यासाठी मोठा चेस आहे, पाहूया तो चेस कंप्लीट होईल का. शानदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, अगदी बाउंड्रीच्या अलीकडे रेले फिल्डिंग आणि थ्रो नॉन स्ट्राईक असेंडला. कॅप्टन त्या ठिकाणी पोहोचलेत वेगानं बॉल अडवण्यासाठी. बॉल अडवला सुद्धा, पण मिळतात या 2 धावा. छावा सुपर किंग्स कोपाडे या संघाला धावसंख्या 17 झाले. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 80 धावांची गरज. 24 बॉल्स अँड 80 रन्स. रक्तदान कक्षामध्ये प्रेक्षक आहेत. मला असं वाटते सर्वांनी रक्तदान केलं असावं. रक्तदान सुरू आहे. हा एक अभिनव संकल्प या स्पर्धेनिमित्त आपण घेतलेला आहे. आदरणीय बंटीदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 4 दिवस रक्तदान शिबिर आहे, चालूच आहे. आपण सुदृढ आहात, आपण अवश्य रक्तदान करू शकता. रक्तदान केल्यानं तुमची टीम बाहेर आहे. प्लीज देवळा मंदिराच्या बाजूला जे प्रेक्षक उभे आहेत, म्हणजे खेळाडूच आहेत, त्यांनी कृपया मैदानाच्या बाहेर या किंवा पलीकडे सारखा. सगळेजण म्हणजे मी पुन्हा एकासाठी बोलत नाही आहे, मी सर्वांसाठी बोलतोय. त्या मुलाला काय घराबाहेर काढलंय का? नाही, जरा बाहेर या. बिचारा जरा बसलाय. चला सर्वांनी बाहेर या. तर स्कोर झालाय 17 धावा झाल्या, 17. 24 चेंडू आणि 80 धावांची गरज आहे. अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूज संघाकडून आता पाहूया कुठला गोलंदाज वापरला जातोय. गोलंदाजांची कामगिरी योग्य राहिलेली आहे, पण आता फलंदाजांना सुद्धा ॲक्शनमध्ये यायची वेळ आहे. कुठल्याही चित्रपटाला सुपरहिट होण्यासाठी ती एक स्टारकास्ट असली पाहिजे. आणि आता या फलंदाजीचा जो खेळ आहे, जो अजूनही पाहायला मिळत नाही आहे,
तो पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? घरचा संघ, घरचं मैदान, मग खेळ सुद्धा तसाच झाला पाहिजे. पण विकेट किपर आले आणि धनराजच्या खात्यात पहिल्याच बॉलवर विकेट, आणि तो कोणाचा? फलंदाज झैलसिंग यांना परतावं लागते. तिसरा धक्का छावा सुपर किंग्स कोपार्डे. झैलसिंग ज्यांच्याकडून अपेक्षा होती, कारण एक जुनं जाणतं नाव कोल्हापूर क्रिकेटचं, पण नाही त्यांना तितकं योगदान देता आलं. नसतो कुणाचा दिवस, पण पाहूया अजूनही काय संधी हातातून गेली नाहीये. संधी अजूनही आहे. जोपर्यंत जिंकणार नाही तोपर्यंत मार्गापासून हटणार नाही, हीच भूमिका फलंदाजांना घ्यायची आहे. तुम्ही काल काय केलंय त्या गोष्टीला महत्त्व तितकं दिलं जाणार नाही, पण तुम्ही आज जे करणार आहात ते सदैव वर्षभर तुमच्या लक्षात राहणार आहे. आणि त्याचमुळे तीच कामगिरी करताना या अगोदर आपण सागर यांना पाहिलं, पण क्रिकेटचा खेळ एकट्याने चांगला खेळ खेळून जिंकता येत नाही. प्रत्येकाला ते कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं. सूरजला सुद्धा तीच साथ द्यायची आहे. मोठ्या धावसंख्येला चेस करण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील, आणि त्यासाठी पाहूया ती तयारी सूरज यांची आहे का? धनराजने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून षटकाची उत्तम सुरुवात केली. अनिकेत कदम स्पोर्ट्ससाठी चांगलेच कटर्स आहेत गोलंदाजांकडे. मला असं वाटतं की एक 15 जणांचा संघ बनू शकतो. 16 संघांपैकी 15 खेळाडू एका संघात. जी ड्रीम टीम असेल कोल्हापूरची, ती ड्रीम टीम आपण नक्कीच ओमकडून ते अनालिसिस घेऊयाच की सर्वोत्तम गोलंदाज कोण राहिलाय, टॉप 5 बॉलर्स, टॉप 5 बॅटर्स, ऑलराऊंडर्स, विकेट किपर, त्यांच्याकडे नक्कीच तिथे अपडेट्स असतीलच. दरम्यान एकदा पूर्ण केलेली आहे. धावसंख्या पोचते 18. आपण ती अंतिम जी फायनल असेल तेव्हा ते आपण ते 10 बॅटर्स आणि 10 बॉलर्स जे आहेत त्यांची यादी संघ मालकांसमोर आणूया. मग नक्कीच ते इच्छुक असतील त्या 20 खेळाडूंमधून संघ बांधणी करून कोल्हापूरचा एक व्यावसायिक क्रिकेट संघ वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये पाठवू शकतील. चला, आतापर्यंत कंट्रोल तर अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूचा आहे, कारण जी सुरुवात हवी होती ती सुरुवात गोलंदाजाने दिली, आणि मध्यांतरामध्ये धनराजने षटकाचा भार उचललेला आहे आणि तो योग्य राहिला आतापर्यंत. पुढचा बॉल धनराज, फुलटॉस होता, ड्राईव्ह केलंय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, सोपं होतं क्षेत्ररक्षकासाठी, आणि धनराजने आणखीन एक विकेट मिळवला. या षटकातला दुसरा. निखिल पवार यांनी तो झेल टिपलेला आहे. 18 धावा, 3 फलंदाज बाद. छावा सुपर किंग्स कोपार्डे. आता जी चर्चा आपण करत होतो की सागरला खेळपट्टीवर थांबायचंय, झैलसिंगला खेळपट्टीवर थांबायचंय, काही भरवशाची नावं असतात, ती नावं अधोरेखित व्हायला हवी होती पण ती अधोरेखित नाही झाली, आणि म्हणूनच संघाची अडचण वाढलेली आहे. आता अक्षय आलाय, अक्षय रेडेकर. आतापर्यंत त्यांचा स्ट्राईक रेट 85चा, तितकी संधी नाही मिळाली, पण आता पाहूया ती संधी कुणाला मिळते. परीक्षेला सगळेजण बसतात, पण सगळेजण पहिल्या क्रमांकाने पास होत नाही. प्रत्येकाला तुम्हाला प्रयत्न द्यायचे, कुणाचा पहिला क्रमांक येईल हे सांगता येत नाही, पण तुम्हाला मेहनत घ्यायची. त्याचमुळे आता अक्षयला संधी मिळाली 5व्या क्रमांकावर जाण्याची, आणि अजूनही अर्धा डाव बाकी आहे. ही कॅन डू इट, कारण आता आपण या स्पर्धेत फास्टेस्ट 50 सुद्धा पाहिलेली आहेच. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय अक्षय पाटील, जे पंच आहेत बॉलिंग एंडचे, त्यांना सकून बॉल मागे सरकलेला आहे. अक्षय पाटील आणि अक्षय कोळिंबेकर आणि अक्षय रेडेकर यांनी तो बॉल मारला. म्हणजे अक्षय वर्सेस अक्षय. धावसंख्या आहे 19 धावा. आज एक चांगले विकेट पाहायला मिळेल. षटक फक्त 2 धावांचं राहिलंय, 2 विकेट्स मिळवल्यात. चांगलीच पिचिंग आणि तितकाच योग्य बॉल. क्या बात आहे, टाळ्या होऊन जातो धनराजसाठी, ज्यांनी 2 विकेट्स मिळवल्या आणि 2 धावा खर्च केल्या. 3 षटकाचा खेळ संपला आणि छावा सुपर किंग्स संघाची धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे
एकंदरीत 19 धावा. धंदाचं हे षटक 4 डॉट बॉल्स, 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स मिळवल्या आणि आता या सामन्यावर पकड मजबूत करतोय अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूज. 18 चेंडू 78 धावा, छावा सुपर किंग्स कोपार्डे. थँक्यू. 3 षटकं संपलेत. 3 षटकात 19 झालेत आणि 3 षटकात 78 बनवायचे आहेत. जोपर्यंत तुम्हाला 6चा पाडा येतोय तोपर्यंत हे लक्ष गाठता येऊ शकतं. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, विकेट किपरने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट स्टॉप क्लिअर होतोय, बॉल लॉंग स्टॉपला पोहोचतोय. अजूनही काय बॉल अडवला जात नाही, पण आता घाई झाली. कॉल थोडासा घेताना वेळ घेतला, पण सुदैवानं 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 मिळते, धावसंख्या पोचते 21 या आकड्यावर. जयेश पोटफोडे सर, जे सुद्धा चांगलं क्रिकेट खेळतात, ज्यांचे हातभर बॉल वळतात बॉलिंग करत असताना, त्यांचं सुद्धा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. राशनिकांड बनवायचं का कोल्हापूरचा? पुढा बाहेरचा बॉल होता, हा नो बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळते, एकदा वाढते. षटक जावेदचं जसं मागचं राहिलं होतं, काय दबदबा मागच्या षटकामध्ये जावेदनं प्रस्थापित केला होता. आता या षटकामध्ये थोडासा ऑफ कलर स्टार्ट देतोय. पुढचा बॉल फ्री हिट. बॅट चेंज, बॉल मागे, फ्लाय स्लीपला क्षेत्ररक्षक, बॉल स्टॉप करतील, मिळेल 1 धाव. 1 वाढते. पिचिंग झोन खूप चांगला आहे जावेदचा. म्हणजे या स्पर्धेत आणखीन एक गोलंदाज ज्याच्यावर आपण भरोसा ठेवू शकतो जावेद आहेत. बॉलला बाहेर वळवलंय. या अगोदर विकी पुजारी यांचं एक षटक, 2 षटकं आपण पाहिली. त्यांच्या व्यतिरिक्त इतर गोलंदाजांना तितकी चांगली कामगिरी नाही करता आली, म्हणून संघ अडचणीत. ओ, चांगलाच बॉल बघा फिरवलाय. चूक झाली आहे, ती चूक सुधारण्याची क्षमता तुमच्याकडे पाहिजे आणि ती क्षमता गोलंदाज जावेद यांच्याकडे पाहायला मिळते. बॉलला पुढ्यात ठेवलं होतं पण बॉल बाहेर काढलाय. जागा बनवून खेळायचा प्रयत्न फलंदाजाचा, पण अटेम्प्ट नाही यशस्वी करता आला. धावसंख्या थांबले 23 वर. 23 लॉस ऑफ 3. सूरज स्ट्राईक असेंडला. आतापर्यंत या षटकातले 3 बॉल्स डिलिव्हर्ड झालेत. पुन्हा एकदा तोच रिपिटेशन, झेरॉक्स कॉपी ऑफ प्रिव्हियस बॉल. आणखी डॉट बॉल. 23 धावा, 3 फलंदाज बाद, 31.71चा आता रिक्वायर्ड रन रेट बनतोय छावा सुपर किंग्स कोपार्डे संघासमोर. खांदे झुकवायचे नसतात. कदाचित पहिल्याच षटकापासून तो प्रेशर घेतलेला आहे की 97 धावा चेस होतील की नाही. तुमची मानसिकता कधी ढासळू द्यायची नाही. तुमची मानसिकता एकदा का ढासळली, मग तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्हाला ती जिंकण्याची संधी मिळत नाही. पण यावेळेस बघा, फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल काही काळ हवेत राहिलाय, लँड होतोय मिड विकेटला. डीपमधून क्षेत्ररक्षक पुढेल तोपर्यंत 2 धावाचा कॉल आहे, तो पूर्ण केला जातोय. पण सिंगल डबल तुम्हाला किती वेळापर्यंत सर्व्हाइव्ह करतील हे देखील तितकंच सांगणं थोडंसं कठीण होतंय. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 25 जिंकण्यासाठी आता 12 षटकार का? हां, 12 बॉल 12 षटकार. गणित थोडंसं माझं सुद्धा चांगलं आहे. 12 चेंडू 12 षटकार खेचा, सामना जिंका. एकदम सोपं. चला, 12 चेंडू 72 धावा. बघा, विक्रम हे मोडीत काढण्यासाठीच बनतात आणि जर हे 12 षटकार लागले तर महाराष्ट्रातल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासातली ही सर्वात ठळक बातमी उद्या वृत्तपत्राच्या हेडलाईनमध्ये येईल. कोल्हापूर पुरतीच नाही, भारताच्या. तर पाहूया त्यासाठी प्रयत्न कसे केले जात आहेत. गोलंदाज येत आहेत अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूज या संघासाठी. सूरज येत आहेत. सूरज आतापर्यंत इकॉनॉमिकल राहण्याचा प्रयत्न देताना पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल. 12 चेंडू 12 षटकार. 12 चेंडू 72. छावा सुपर किंग्स कोपार्डे. आव्हान मोठं आहे, पण मी पूर्ण करणार त्यासाठी ते प्रयत्न द्यायचे आहेत. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलनं झालेली आहे. एक्स्ट्रा रन मिळते. सूरज 26 झाल्यात. 26. 3 फलंदाज बाद. आवश्यकता अजूनही 71ची. बॉल शिल्लक आहेत 12.
फुल टॉस अलॉंग द ग्राउंड ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरचे डीपला, तोपर्यंत एक धाव मिळते. एकतर्फी सामना चाललेला आहे. पहिल्याच डावामध्ये काय स्फोटक फलंदाजी अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूज या संघाची पाहायला मिळाली आणि त्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी जशी सुरुवात हवी होती छावा सुपर किंग्स कोपर्डे संघाकडून ती सुरुवात तितकीशी पाहायला मिळाली नाही. पॉवर प्लेवर जितक्या धावा यायला पाहिजे होत्या तितक्या धावा आल्या नाहीत. मिडल पजमध्ये वाटलं होतं की पुनरागमन होईल, पण तसं पुनरागमन झालं नाही. प्रत्येक गोलंदाज आला आणि त्या गोलंदाजाने फलंदाजाला डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. तर हे काही आस्पेक्ट्स आहेत ज्यामुळे अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूज ही टीम थोडीशी वरचढ ठरलेली आहे आतापर्यंत या सामन्यामध्ये. धावसंख्या 27 झालेत, जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 70ची गरज. पुन्हा एकदा सामना आता थोडासा कठीण होत चाललेला आहे छावा सुपर किंग्स कोपाड या संघासाठी. कॅज्युअल अप्रोच होता स्ट्रोक खेळण्याचा, पण विकेट किपर ऍक्टिव्ह आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही. येतोय डॉट बॉल. 10 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 70 धावांची. 10 चेंडू 70 धावा. आणखी एक महत्वाची बाब मला नक्कीच सांगायला आवडेल, जी माहिती मला आजच मिळालेली आहे की वेगवेगळे उपक्रम आपण या बंटी पाटील चषकाच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत. अभिदादा पाटील यांची दूरदृष्टी. तितकं नुकसान नाही होणार कॅच ड्रॉप झाली तरी, म्हणून ते रिलॅक्स आहेत. तितकं टेन्शन काही येणार नाही. कोणाचे हात डोक्यावर जाणार नाही, कोणाचे हात कमरेवर जाणार नाही, कारण सोपा सामना आहे अनिकेत कदम स्पोर्ट्स येवलूज संघासाठी. तर ही डबल आणि या डोईल स्कोर कार्डमध्ये धावसंख्या 29 झालेली आहे. 9 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 68 धावांची. 9 चेंडू 68 धावा. स्ट्रायकर साईडला आहेत सूरज, खेळत आहेत 5 वर. 9 चेंडू त्यांनी फेस केलेले आहेत. स्ट्राईक रेट कमी आहे. येस 4 झालेत ना. ओके, आम्ही अपडेट करतो. थँक्यू अक्षय सर. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 8 चेंडूचा खेळ बाकी आता. रत्नागिरी फुल लेंथ बॉल. येतोय आणखी एक डॉट. सातत्य गोलंदाजाला लागलाय बघा. काय बॉल ग्रिपिंग आहे, ज्याला आपण टिचकी देऊन चेंडू हाताळणं असं म्हणतो. जुने जाणते गोलंदाज अशा पद्धतीची ग्रिपिंग, 3 बोटांची ग्रिपिंग जी आहे सूरज यांची, आणि त्याच ग्रिपिंगवर ते बॉल वळवतायत, फलंदाजांना चकवतायत, फलंदाजाला गुंगारा देत आहेत आणि तेच या षटकात पाहायला मिळालं. फक्त 4 धावा खर्च केल्यात. फुलटॉस बॉल ऑन साईडला बॉलला टर्न केले. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या बॉलवर पोहोचतील. सिंगल कंप्लीट होते. सेकंडसाठी कॉल नाही घेतला जाणार सूरजकडून. षटक संपते. 5वा धावसंख्या आहे 30. जिंकण्यासाठी 67 धावांची गरज. बॉल शिल्लक 6. जितके डॉट बॉल्स येत आहेत किंवा जितके विकेट्स येत आहेत, तुम्ही IPL मध्ये पाहिलं असेल की झाडं लावतो आपण, पण या बंटी पाटील चषकामध्ये जितक्या विकेट्स जात आहेत तितकी झाडं आपण लावणार आहोत. मी तर म्हणेन त्यापेक्षा जास्त झाडं लावली जातील. हा एक फक्त आकडा आहे, लक्षात घ्या. आदरणीय अभिदादा पाटील, स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडित्रे आणि करवीर क्रिकेट असोसिएशन, आतापर्यंत जर आपण विकेटचा आढावा घेतला तर या 5 दिवसांच्या या क्रिकेटच्या प्रवासामध्ये विकेट्स आलेत ते माहिती आम्हाला ओम बेड देतील, आणि त्याहून जास्त झाडं आपण लावणार आहोत. खरं तर सुजलाम सुफलाम ही नगरी, कोल्हापूरचा हा परिसर आपण जर पाहिला तर राजश्री शाहू महाराजांनी 125 वर्षांअगोदर राधानगरी धरण बांधलं होतं, आणि त्या राधानगरी धरणामुळे पाण्याचा साठा झाला आणि पूर्ण कोल्हापूर जिल्हा हा शेतीसाठी प्रसिद्ध आहे. सुपीक जागा आहे, जमीन आहे, आणि म्हणूनच तुम्ही जिकडे ते नजर टाकाल तुम्हाला हिरवळच दिसेल, आणि ते क्रेडिट राजश्री शाहू महाराजांना जाते, राधानगरी धरणासाठी जाते. पुढचा बॉल. धावसंख्या 32 झाले. डॉट येतोय 32. सूरज अजूनही स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ऑन द राईज पंच. क्षेत्ररक्षक कव्हरचे नाही पोहोचणार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आतापर्यंत 226 विकेट्स आलेले आहेत, म्हणजे 226 झाडं लागतील इतकी श्वासवती आहे, आणि अजून आकडा वाढेल अंतिम सामन्यापर्यंत. कारण मी जसा उल्लेख केला की हा आकडा फक्त नाममात्र आहे, त्याहून जास्त झाडं लावली जातील
हा विश्वास आम्ही तुम्हाला देतोय. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर विंडो सीट मिळून काय फायदा. बॉल तर सीमारेषेच्या पलीकडे गेला पण तितका फायदा नाही होणार. धावसंख्या 42 झाले 42. 97चा पाठलाग करताना अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. तर 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. जवळपास सामन्यावर शिक्कामोर्तब अनिकेत कदम स्पोर्ट्स एवलूज या संघाने केलंय. मोठ्या फरकाने ते जिंकण्याच्या मार्गावर आहेत. आणखीन एक बॉल खेळायचा होता स्क्वेअर लेगला. 1 धाव मिळते. धावसंख्या 43. सामन्यातला हा शेवटचा बॉल. छावा सुपर किंग्स कोपाडे संघाकडून तितक्या वेगानं फलंदाजी नाही झाली. तितका स्ट्राईक रेट फलंदाजांना मेंटेन नाही करता आला. तितकी जिद्द जी अपेक्षित होती ती नाही दिसली. आणि अशा पद्धतीने सामना संपलेला आहे. आणि सामन्यावर नाव कोरलेलं आहे अनिकेत कदम स्पोर्ट्स एवलूज या संघाने. अभिनंदन, आपण उपांत्य फेरीसाठी पात्र झालेला आहात. छावा सुपर किंग्स कोपाडे हार्ड लक. पुढच्या वर्षी नक्कीच येऊन चांगला खेळ पाहायला मिळेल. अनिकेत कदम स्पोर्ट्स एवलूज संघाने 53 धावांनी हा सामना जिंकलेला आहे आणि ही टीम पोहोचते उपांत्य फेरीमध्ये. सामनावीरचा पुरस्कार आपण तिकडे माहिती घेऊया. धनराज सोनुले ठरतात सामनावीर आणि त्यांनी आतापर्यंत 16 चेंडूत 34 धावा फलंदाजी करताना आणि गोलंदाजी करताना 1 षटक हाताळून 2 रन्स 2 विकेट्स. तर धनराज जात आहेत सामनावीरच्या पुरस्कारासाठी. चला धनराज या आणि आपला सामनावीरचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. धन्यवाद. बघा, हे सर्व विद्यार्थी रोज येतात दुपारी. जरी ऊन असेल तरी उन्हाची तमा न बाळगता आपल्या क्रिकेटच्या खेळाचं प्रेम जपतात. पण खरंच त्यांचं कौतुक आहे. त्या सर्वांना क्रिकेटपटू बनायचं आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर क्रिकेटपटू बनण्याची जिद्द दिसते आणि सर्व स्पोर्ट्समॅन आहेत असंच त्यांच्या देहबोलीवर पाहायला मिळते. आणि सर्वात महत्त्वाची बाब, पोलीस भरतीची तयारीसुद्धा करतील ती अपेक्षा आहे. जर क्रिकेटवर आणि किंवा क्रीडा विश्वावर त्यांचं प्रेम आहे तर. धनराज सोनुले आपण हे देखील यायचं आणि जयदीपजी पाटील सर आपण देखील या. सामनावीरचा पुरस्कार जातोय धनराज सोनुले. बॅटिंगमध्ये कमाल, गोलंदाजीमध्ये देखील ची जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणाने बजावली. जयदीपजी पाटील सर आपण देखील या.